आता मागच्या कथेत आपण अहिल्या उद्धार कसा झाला हे ऐकलं होतं. आता त्यानंतर राम लक्ष्मण, तो चित्रानंद, शतानंद, कोणाचा मुलगा, गौतम ऋषींचा मुलगा, तो आणि विश्वामित्र ऋषी चौघे मिथिला नगरीत जायला निघाले. शतानंदांनी पुढे जाऊन जनक राजाला सांगितलं की विश्वामित्र ऋषी, राम लक्ष्मण, अयोध्येचे राजपुत्र आम्ही सगळे येतो. तर त्यांनी स्वागताला आपले अधिकारी पाठवले, त्यांचं स्वागत केलं, राज्यात घेऊन आलं त्यांना आणि थांबायला सांगितलं, त्यांची व्यवस्था केली राहण्याची व्यवस्थित. आणि मग त्यांना तिथं सीतेचं स्वयंवर रचलं होतं. सीता ही जनकाचीच मुलगी, पण त्याला ती शेतामध्ये सापडली होती. जनक राजा जेव्हा शेत नांगरत होता, त्या नांगराच्या फळाला एक पेटी अडकली, म्हणून त्यांनी पेटी बाहेर काढली. छोटं बाळ होतं, त्यांनी आजूबाजूला कोण नाही, ते काही जंगल सगळं होतं तेव्हा. तर त्यांनी बघितलं कोणच नाही, मग त्यांनी त्या बाळाला घेऊन, तर ती मुलगी होती, घरी आणलं, तिचा सांभाळ केला. ती आता मोठी झाली होती, तर तिचं स्वयंवर रचायचं होतं. स्वयंवर रचलं होतं यांनी, आणि तो स्वयंवर होणार होतं. ह्याप्रमाणे स्वयंवर त्यांनी ठेवलं होतं. मग त्यांनी स्वयंवरचा पण सांगितला होता की त्याच्याकडे मोठं शिवधनुष्य होतं. त्रिपुरासूर राक्षसाचा शंकराने ज्या धनुष्याने वध केला, ते प्रचंड मोठं शिवधनुष्य जनकाकडे होतं. कारण जनकाच्या पूर्वजांना शंकराने प्रसन्न होऊन ते शिवधनुष्य भेट दिलं होतं. इथे त्याच्या राजवाड्यामध्ये होतं. आणि सीता लहानपणी त्या शिवधनुष्याचा घोडा करून खेळायची. जनकाचं ते नवल वाटत, एवढं प्रचंड जड शिवधनुष्य, सीता आरामात उचलून त्याच्या घोडा करून खेळायची. तर प्रत्यक्ष शंकराने त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला होता त्या धनुष्यबाण लावून. तर ते धनुष्य 10-12 सैनिकांनी आणून स्वयंवराच्या ठिकाणी ठेवलं होतं पेटीवर. ते एकट्याला उचलण्याचं कामच नव्हतं. आणि दशोदशीचे राजे आले होते स्वयंवरासाठी. आणि जनकाने पण सांगितला की जो कोणी ह्या धनुष्याला उचलून उभं करून त्याला प्रत्यंचा लावेल. प्रत्यंचा म्हणजे दोरी, धनुष्याची जी दोरी असते ना, त्याला प्रत्यंचा म्हणतात. लक्षात ठेवा, काय म्हणतात? प्रत्यंचा. ती जी दोरी प्रत्यंचा लावेल त्यालाच सीता माळ घालेल, त्याचा नवरा म्हणून स्वीकार करेल, अशी अट होती. तर आणि सीता रूपवान होती, सौंदर्यवान होती. तर देशोदेशीचे राजे सगळे आले होते. तर त्यात रावण पण आला, पण रावण उशिरा आला. रावण भडकला होता, चिडला होता की जनकाला बोला तू मला आमंत्रण का नाही दिलंस. पण जनकाने कशी बाजू सावरली? जनकाने हे तू तर स्वतः शंकराचा भक्त, परमभक्त, शंकर तुझ्या प्रसन्न आलाय, तर शिवधनुष्य तुला आरामात लिहिल्या उचलता येईल, शुल्लक कामासाठी मी तुम्हाला कसं पाहिजे बोलू. मग रावणाला त्याची स्तुती केल्यावर तो खुश झाला, बोला ठीक आहे. म्हणून रावण पण बसून राहिला इकडे. पण त्याने पण जबरदस्तीने त्या विवाह सोहळ्यात भाग घेतला. तर ते सगळे राजे आले, पण कोणाला ते धनुष्य तसूभरही हललं नाही. तसूभर म्हणजे किंचितही, मराठी समानार्थी शब्द आहे. तसूभरही हललं नाही, म्हणजे किंचित आपण म्हणतो ना, किंचित पण हललं, तसू म्हणतात, तसूभरही हललं नाही ते धनुष्य. एवढं ते जड होतं. शेवटी रावणाने आलं, रावणाला कसं बसलं ते उचललं, पण तो घामाघूम झाला, तो उचलूच शकला नाही, परत पडलं ते त्याच्या हातनं. इतकं ते खूप जड होतं. जेव्हा श्रीरामाची वेळ आली, त्या श्रीरामाने पहिला विश्वामित्रांना वाकून नमस्कार केला, त्यांचे आशीर्वाद घ्या. त्याचे गुरु होते, विश्वामित्र गुरु होते ना त्यांचे, आणि आशीर्वाद घेतले यांचे, त्यांना नमस्कार केला. मग धनुष्याकडे गेला, धनुष्याला वाकून नमस्कार केला. धनुष्या आणि जनका राज्य सगळ्या राज्यसभेला नमस्कार केला, जनक राजाला नमस्कार केला. मग त्यासाठी विनम्रता किती होती बघ. प्रत्यक्ष देव तो होता ना, देव मानव रूपात आला होता, पण तो सगळ्यांना वाकून नमस्कार, एवढी विनम्रता त्याच्यामध्ये होती. श्रीरामाला गरज होती त्याला, तो तर देवाचा देव, पण तो सगळ्यांसमोर वाकला, नमस्कार केला. नंतर त्यांनी ते धनुष्याला प्रणाम करून धनुष्य उभं केलं आणि प्रत्यंचा लावायला दोरी वर खेचली. आणि जशी त्यांनी दोरी वर खेचून धनुष्य वाकवलं, त्या धनुष्याचे मधनं 2 तुकडे आले, धनुष्यच तुटलं, पूर्ण तुटलं धनुष्य. तर सगळ्यांना, सीतेला खूप आनंद झाला, कारण सीताने मनामधनं सीतेने त्याला वरलं होतं. सीताला तोच म्हणून नवरा पाहिजे होता, वरलं होतं. तर 2 तुकडे झाल्यावर जनकालाही आनंद आला की प्रत्यक्षाने त्यांनी जो पराक्रम केला होता, विश्वामित्रांच्या आश्रमात राक्षसांना मारले होते, अहिल्याचा उद्धार केला होता, ती जिवंत आली होती, या सगळ्या गोष्टी विश्वामित्रांनी जनक राजाला सांगितल्या होत्या. तर जनकाला खात्री पडली की हा देवस्वरूपच आहे, तर हाच आपला जावई व्हावा, ही जनकाची खूप इच्छा होती. आणि ते घडलं.
त्यामुळे जनक राजा खूप संतुष्ट झाला, खूप आनंदी झाला. त्यांनी दोघांचं स्वयंवर लावलं व दोघेजण पुढे विश्वामित्रांची आज्ञा घेऊन अयोध्येला परतायला बाहेर पडले तिकडनं. अशा रीतीने सीतेचं स्वयंवर झालं.